हॅलो. डिलिव्हरीनंतर काही गोष्टी आपल्याला खरंच खूप महत्त्वाच्या वाटतात आणि त्या उपयोगीही पडतात. त्यातल्याच काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पुढे सांगतेच. आधी मला असं वाटत होतं की मी उगाच याच्यात पैसे घातले, हे घ्यायला नको होतं. बट जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, सी सेक्शन झालं, जेव्हा मी बाळाला फीड करायला लागले, तेव्हा मला कळालं की नाही, या गोष्टी खरंच उपयोगी आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हा फीडिंग पिलो. हा खरंच खूप मस्ट आहे. तुमची नॉर्मल डिलिव्हरी असो का सी सेक्शन असो, पण फीडिंग पिलो हा गरजेचा आहे. याच्याने तुमची पाठही दुखत नाही आणि बाळालाही तुम्हाला नीट व्यवस्थित फीड करता येतं आणि बाळही याच्यावरती कम्फर्टेबली झोपतो आणि आपल्याला पण कम्फर्टेबली फीड करता येतं. आणि सेकंड म्हणजे पंप. सी सेक्शन झाल्यानंतर लगेच बाळ काही दूध प्यायला लागत नाही, ब्रेस्ट फीडिंग करत नाही. त्याच्यासाठी पंप हा गरजेचाच असतो. पंप आऊट करून तुम्ही तुमचं मिल्क बाळाला पाजू शकतात आणि मला तरी हा उपयोगी पडला, कारण की सुरुवातीला 2-3 दिवस मला हवं तेवढं दूध येत नव्हतं आणि बाळाला प्रॉपर लॅच करता येत नव्हतं. त्याच्यासाठी मग मला पंप आऊट करून दूध काढावं लागत होतं आणि कधीकधी एक्सेस मिल्क झाल्यामुळे ब्रेस्ट पण हेवी होत होती आणि मला स्वतःला त्रास होता. त्यावेळी खरंच हा पंप मला खूप उपयोगी पडला. सेकंड म्हणजे बाळ सारखा पॉटी करत असतो, सुसू करत असतो आणि सारखे आपले बेड्स वगैरे हे खराब होत असतात. त्याच्यासाठी खरंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मॅट, ड्राय मॅट ही खरंच खूप गरजेची आहे. याच्यावर बाळाला टाकलं का बिलकुल पण बाळ कितीही सू करू दे, याच्यावरती बिलकुल पण खालची गादी म्हणा किंवा कुठलीच गोष्ट ही ओली होत नसते. आणि नेक्स्ट गोष्ट म्हणजे ही की ही जी जाळीची गादी आहे बाळासाठी, ही पण खूप महत्त्वाची आहे. तुमच्याकडे जर चिलटे असतील किंवा डास मच्छर असतील तर ही तुम्हाला गरजेची आहेच. रोज रात्री माझं बाळ याच्यातच झोपतं, कारण की आमच्याकडे डास भरपूर असे नाही आहे. गुड नाईटचं मशीन मी लावत नाही, बाळ लहान आहे म्हणून याच्यासाठी मला ही गादी बेस्ट वाटते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.